आपण बघत आहात न्यूज मराठी ताजा खबर. जगाच्या एक पाऊल पुढे. पासून साकोली ते परसोडी रोडला फार मोठमोठे खड्डे पडलेले आहेत आणि अनेक वेळा बातमी लावणे प्रशासनाचे डोळे झाकलेले आहेत असे म्हणायला काही हरकत नाही. आणि येथील जनप्रतिनिधी सुद्धा झोपलेले आहेत. खड्ड्यांमुळे येथील नागरिकांना येण्या जाण्याकरिता फार मोठा कमालीचा त्रास सहन करावा लागतो. तसेच बसवाल्यांना सुद्धा फार मोठा त्रास सहन करावा लागतो. आणि आज आपल्यासोबत काही नागरिक आहेत तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. बघू शकता आपण ह्या रोडला फार मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. सर काय सांगाल? माझे नाव आहे मनोज भोंडे. मी परसोडीमध्ये राहतो. अशी परिस्थिती झाली आहे, परसोडीपासून साकोलीपर्यंत रस्ते गेले आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात जास्ती ॲक्सिडेंट होत आहेत. आणि प्रशासन झोपलं आहे, जसं पंचायत समिती, आमदार, खासदार याच्यामध्ये सगळ्यात जास्ती झोपले आहेत. जे गावचे प्रतिनिधी आहेत म्हणजे ग्रामपंचायतचे लोक ह्या रोडाकडे लक्ष देत नाही, कारण त्यांना पर्सेंट वगैरे काही भेटत नाही. यांच्यामुळे काम रोखलेलं आहे गावचं नागरिक म्हणून आम्ही गावामध्ये बोर्ड पण लावलं का जेणेकरून ह्या रोडाचं काम आम्ही आपल्या पैशाने करून ना गावाच्या लोकांकडून भीक मागण्यासारखा करणार आहोत. जसा सामाजिक कार्यक्रम असला आपण बर्गणी करतो ना, त्या पद्धतीनं आम्ही बर्गणीसुद्धा करणार आहोत. न हे बारीच्या पहिले हे खड्डे बुजले पाहिजे एवढा प्रयत्न चालत आहे आमचा. ग्रामपंचायतवाल्याकडून टीप अशी आहे का ग्रामपंचायतवाल्याकडून आम्ही 1 रुपया घेणार नाही, कारण ते गावातलं कामं आहेत, ते चांगलं कामं होत असतील ना, कामं पुढं करत नाही. आता प्रशासनाला तुम्ही याच्या निवेदन नाही दिलं काय? निवेदन तर दिलं आहे साहेब. हे एवढं खड्डे पडले आहेत, 2-3 वेळ काम, ते तर म्हणत आहेत का काम होणार, पण केव्हा होणार? ज्यावेळेस माणूस मरल त्यावेळेस होणार का? कारण की बस पलटी झाली आहे, काही लोकांना लागला विजा, आजपर्यंत त्यांना साथ्यात दुखते, कोणाच्या पायाला दुखते, कोणाच्या हाताला दुखते ना. हाच परसोडीमध्ये येताना ॲक्सिडेंट झाला आणि जागेवरच मरण पावला तो मुलगा. मग त्याला जबाबदार कोण? त्याला जबाबदार हे राजकीय नेते. जसं ह्या भागाचे जे काही राजकीय नेते आहेत ते जबाबदार आहेत. कारण की ज्यावेळेस वोटिंग राहते त्यावेळेस हे 17 वेळ येतात आपल्याकडे. आता जे काम चाललं आहे गावाचा, हे तुटलं फुटलं, त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही. तरी पण गावातले लोक जागा झाल्या पाहिजेत. अशा राजकीय नेत्यांपासून सावधान राहा. तर आता तुम्ही गावातील लोकांकडून वर्गणी जमा करून ह्या रोडची दुरुस्ती करणार आहात? हो, करून ना, मुरुम वगैरे टाकून दुरुस्ती करून, आता एनी टाईम दुरुस्ती करून. आता का करा, ते झोपले आहेत पण आम्ही झोपले नाव ना, कारण की शाळेच्या लहान मुलापासून उमरीला जातात, साकोलीला जातात, त्यांना बहुत त्रास होते. ठीक आहे, तर हे होते आपल्यासोबत मनोज भोंडे. आणि आज आपल्यासोबत एक बाई सुद्धा आहे. बाई काय सांगाल? माझे पूर्ण नाव वैशाली रुन्मेद लांडगे आहे. माझ्या समूहाचे नाव सैली स्वयंसहायता समूह आहे. माझ्या ग्रामसंघाचा नाव समृद्धी ग्रामसंघ आहे. माझा समूह हा ग्रामसंघाला जुळलेला असून मी त्यात अध्यक्ष पदावर असून हा माझा वावर पलीकडेच आहे. आणि मी रोजच पाहत आहो कितीतरी गाड्या येती नाही का, गंडत आहेत. बस येण्या जाण्यावाल्या बसवाल्याला तकलीफ होत आहे, शाळेत जाण्यावाल्या मुलांना पण होत आहे. हे प्रशासन झोपली आहे का? यांच्याशी नसल जमत तर आम्हाला सांगा, आम्ही उद्यापासून कामाला लागतो आणि हा रस्त्याचं काम बांधकाम आम्ही चालू करतो. हीच विनंती आहे. मॅडम, ह्यापूर्वी तुम्ही निवेदन नाही दिले का? याच्यापूर्वी पण दिलं होता, पण काही ऐकत नाही आहेत ना, ते अंगाला लावत नाही आहेत ना, काही नाही. त्याच्यामुळे आता गावकऱ्या माणसालाच आम्हाला पुढं होऊन सरांनी नाही का काहीतरी करावं लागेल. कारण का लहान लहान मुलं 5वी पासून तर 12वी तर फर्स्ट इयर सेकंड इयरचे मुलं शाळेमध्ये जातात. आणि ड्रायव्हर पण नाही का त्रासले आहेत. आणि बस कितीतरी वेळात येणं अर्ज टाकला की आम्ही बस बंद करतो. बस बंद झाली तर ग्राहक काही न जातील आणि शाळेचे मुलं पण कशाने जातील ते असे म्हणून सरांनी आम्ही आमचा म्हणजे विनंती आहे आमची की हा बांधकाम नसेल जमत तर आम्ही गावकरी मंडळी आम्ही मिळून सरांनी हा रस्त्याचा बांधकाम करू. तुमच्या गावचे सरपंच काय म्हणतात? सरपंच ते म्हणतात का थोडीशीच निधी येते, त्या निधीमधून कसे करायचे म्हणून सरांनी ते आम्हाला असे आश्वासन देत आहेत. ते जरी वरच्या याच्यावर गेले तर हा काम होऊ शकते, पण ते अंगाला लावत नाही. तर त्याच्यामुळे आता का करावं तर आम्हाला समजत नाही आहे. आणि पंचायत समिती, जिल्हा परिषद ते झोपले साहेब. जिल्हा परिषद, पंचायत समिती फक्त भाषणबाजी करतील, येती हा करून तेती तो करून, काहीची नाही करत. ते फक्त वोटिंगच्या वेळेस परत वोटिंग पुरती काम आहे त्यांचा, नाही तर ते काही कामं करत नाही. गावातले एकही कामं नाही करत. पाल परसोडी गावामध्ये नाल्या तुटल्या ना फुटल्या आहेत, कचरा ना काढी, एवढी परिस्थिती आली. तशी हा रोडही तसाच आहे, भंगार रोड आहे. तुमच्या बसचा अपघात होता वाचला आणि अनेक म्हणजे संकट तुम्ही वाचले असं मला काय हरकत नाही. सर, मी साकोली आगाराला वाहक म्हणून स्वप्नील ते कंडक्टर आहे. आणि मी इकडे म्हणजे या रोडला, परसोड रोडला खूप दिवसातून चालत आहे. इकडचे रस्ते इतकी बेकार आहेत की आम्हाला म्हणजे आपल्या नायराजून चालावं लागतात.
आमच्या सरांच्या म्हणण्यानुसार म्हणजे आगार उस्तर साहेबांच्या सरांचं रोटेशन हात चालू असते. इकडचे सरपंचांना आम्ही वारंवार पत्र पण दिलं आहे. इकडे म्हणजे निधी येऊनही काम होत नाही. सर मी स्वतः सचिन आगरकर साहेबासोबत बोललो तर त्यांनी सुद्धा सांगितलं की निवेदन देऊनही अगर रोडाचे काम होत नसेल तर आम्हाला नाईलाजास्त तो बस बंद करायला लागेल. तर यावर तुमची काय प्रतिक्रिया? तर आम्ही सरांनाही खूप वेळा सांगितलं, पण कसं आहे सर, ते शाळकरी मुलं आहे तिथं खूप सारे, त्यांच्या भवितव्याचा एक विचार करावा लागतो. कारण आम्ही शिक्षणातून गेलो म्हणून आम्हाला वाटते तर आम्ही त्याला बाबा काय करायचं आहे म्हणून आम्ही सरांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला जमत नसेल तर गाडी तुम्ही परत घ्या, तरी पण आम्ही गाडी आणतो. की मुलांचं शिक्षण व्हावा, भवितव्य काहीतरी चांगलं घडावं, काहीतरी बनावं. बघू शकता आई वडिलांना जी काळजी नाही राहत ती काळजी आज ह्या कंडक्टर आणि ड्रायव्हरला सुद्धा आहे, परंतु प्रशासनाला ह्या रोडाची काळजी नाही असं म्हणायला काही हरकत नाही. काय सर? हो सर, अगदी बरोबर आहे तुमची गोष्ट. आज आपल्यासोबत परसोडी येथील ॲडव्होकेट लेदारे सर आहेत आणि आज आपण ह्या रोडाची समस्या फार मोठी गंभीर आहे तर त्यांच्याकडून जाणून घेऊया. सर काय सांगाल? काय नाही, हा रोड आपण जो पाहत आहोत इथं खूप मोठे मोठे खड्डे पडून आहेत आणि लोकांना ह्या रोडानं गेल्याशिवाय पर्याय नाही आहे. साकोलीसाठी दुसरा पर्यायी रस्ता आपल्याकडे सध्या तरी उपलब्ध नाही आहे आणि ह्या रस्त्यानं जाताना याच्या अगोदरही कितीतरी अपघात झालेले आहेत. याच्या पहिले पण बसचा अपघात झाला होता आणि सुदैवानं ती बस झाडाला आदळली. बरं झालं की झाड विचामध्ये आलं, अन्यथा जर पलटी झाली असती बसची तर तिथले प्रवासी मरून गेले असते किंवा जीवितहानी म्हणजे झालीच असते त्याच्यामध्ये, कारण खूप मोठी खाई होती बाजूला. आणि त्याच्यामुळे हा जो रस्ता आहे हा दुरुस्त करणे अतिशय गरजेचं असतानासुद्धा आपल्या गावचे जे लोकप्रतिनिधी आहेत ते कोणत्याच प्रकारची काळजी घेत नाही किंवा कोणत्याच प्रकारचा पाऊल उचलल्याचे दिसत नाही. त्याच्यामुळे मी माझ्या लेवलवर मी असं ठरवलं की आपण गावातूनच लोकवर्गणी करून 5-5, 10-10 रुपये जमा करून कमीत कमी खड्डे तेवढे बुजवू शकतो. नंतर जेव्हा शासन तयार करून देईल रस्ता तेव्हा करून देईल, पण तोपर्यंत आता जशी शाळा सुरू होणार आहे किंवा आता म्हणजे पावसाची सुरुवात होणार आहे, अशावेळी ह्या रस्त्यानं जाणे म्हणजे अतिशय कठीण होईल आणि जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हा रस्ता पाऊस सुरू व्हायच्या अगोदर कमीत कमी खड्डे तरी बुजवून म्हणजे थोडासा दुरुस्त करणे आवश्यक आहे असे मला वाटतं. म्हणजे प्रशासन रोड दुरुस्त करत नाही तर तुम्ही गावातीलच लोकवर्गणीतून आणि भीक मागून आंदोलन करून प्रशासनाला जाग यावी म्हणून ह्या रोडाची दुरुस्ती करत आहेत. हां, आमचा तेच प्रयत्न आहे की जर गावातले लोकप्रतिनिधी जर त्याच्याकडे लक्ष देत नसतील किंवा प्रशासन लक्ष देत नसेल तर आपल्याला असुविधा होऊ नये म्हणून आपणच 10-20 रुपये वर्गणी गोळा करून, जसा एखाद्या धार्मिक कार्यासाठी आपण वर्गणी देतो त्याच्यासारखी 10-20 रुपये वर्गणी प्रत्येकाकडून गोळा करून आपण आपली सुविधा आपण स्वतःच करणे योग्य राहील असं मला वाटते. ठीक आहे, तर हे होते ॲडव्होकेट लेदारे सर. अशाच नवनवीन आणि ताज्या बातम्या व जाहिरातीसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.